नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील केशवसुतांचा नवा शिपाई या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 2 भागांपैकी पहिला भाग वाचतो. नवा शिपाई. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, नमी एक पंथाचा, तोच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा. खादाड असे माझी भूक, चतकोराने मला न सुख. कुपातील मी नचमंडूक, मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसता आहेत. कोठेही जा पायाखाली तृणावृताभू दिसते, कोठेही जा डोईवरते दिसते नीलांबरते. सावलीत गोजिरी मुले, उन्हात दिसती गोड फुले, बघता मन हर्षून डुले. ती माझी मी त्यांचा एकच ओघ आम्हातून वाहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. पूजी तसे मी कवणाला, तर पूजी तसे आपणाला. आपुल्यामध्ये विश्व पाहुनी पूजी मी विश्वाला. मी हा शब्द समजला न लगे संपुष्टी हे लोक. आणून तो निज शिरी ओढिती अनर्थ भलते देख. लहान मोठे मज न कळे, साधू अधम हे द्वयही गळे. दूर जवळ हा भाव पळे, सर्वच मोठे साधू जवळ त्या सकली मी भरुनी पाहे राहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे. हलवा करिता तिळावरी जसे कण चढती पाकाचे, अहम स्फूर्तीच्या केंद्रा भवते वेष्टन ते विजडाचे. आत समची निर्गुण तिलकवरी सदृश्य सगुण तो पाक. परी अन्या बोचाया धरितो काटे की प्रत्येक. अशी स्थिती ही असे जनी, कलह कसा जाईल मिटुनी. चिंता वागे हीच मनी, शांतीचे साम्राज्य स्थापू बघत काळ जो आहे. प्रेषित त्या नव्या दमाचा शूर शिपाई आहे. 2005 हे केशवसुतांचे स्मृती शताब्दी वर्ष. त्यांचे स्मरण म्हणजे त्यांच्या अनेक कवितांचे स्मरण. मला प्रकर्षाने आज स्मरण होत आहे त्यांच्या नवा शिपाई या कवितेचे. त्या कवितेतील मूल्य सार्वकालिक महत्त्वाचे आहे. आज त्याची विशेष गरज आहे. पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात मी या कवितेचे अध्यापन केले होते. त्याचे काही स्मृतीकरण. पालघर येथील ते महाविद्यालय. पालघर परिसराला नव्या युगाचा इतिहास आहे. लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद यांच्यापासून जयप्रकाश नारायण, SM जोशी, नानासाहेब गोरे यांच्यापर्यंतच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेत्यांचा क्रांती स्पर्श या भूमीला झालेला आहे. ब्रिटिश सरकारची लष्करी ट्रेन येथील क्रांतिकारकांनी उलथून टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. 42च्या स्वातंत्र्य चळवळीत येथील 5 हुतात्म्यांनी देशासाठी प्राणार्पण केले आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मातीतता या राष्ट्रीय मूल्यांचा येथील जनतेवर मोठा प्रभाव आहे. सोनूमामा दांडेकर या तत्वचिंतक वारकऱ्याच्या भूमीत संतांनी सांगितलेला समतेचा विचार कीर्तनांच्या माध्यमातून या भूमीत रुजलेला आहे. अशा मानवी मूल्यांचा संस्कार असलेल्या विविध जाती धर्मीयांच्या, विविध भाषिकांच्या तरुण मुलांचे हे महाविद्यालय. ब्राह्मण, वैष्णव, वाडवळ, कोळी, भंडारी, आगरी, आदिवासी, दलित आदी जाती जमातींच्या आणि हिंदू, बौद्ध, मुसलमान खोजा, पारशी बाबा अशा विविध धर्मियांच्या, तसेच मराठी, गुजराती, आदिवासी लोकबोली अशा विविध भाषिकांच्या तरुण मुलांचे हे ग्रामीण विद्यालय. वर्ग SY BAचा. BA स्पेशलसाठी कुठलाही विषय असला तरी SY लेवलवर बहुसंख्य मुलांनी मराठी विषय घेतलेला, त्यामुळे वर्ग तुडुंब भरलेला. मराठी विषयाचे या वर्गासाठी 2 पेपर, एका पेपरसाठी
केशवसुतांची ही कविता लावली. 1-2 तास या युगप्रवर्तक कवीबद्दल प्रास्ताविक बोलून झाल्यावर हरपले श्रेय, झपूर्जा, तुतारी, स्फूर्ती आदी कविता नंतरच्या अध्यापनासाठी ठेवून नवा शिपाई या कवितेनं मी प्रारंभ केला. त्याचे कारण पालघरच्या त्या नव्या युगाच्या इतिहासामुळे, नव्या युगाला पोषक अशा या मातीतील वैचारिक पार्श्वभूमीमुळे अध्यापन सुरू होते. आज या युगप्रवर्तक कवीच्या नवा शिपाई या कवितेबद्दल बोलायचं आहे. या कवितेतील केशवसूत या क्रांतप्रवण कवीने निर्माण केलेला कवितागत मी हा नव्या युगाला निर्माण करणाऱ्या नव्या क्रांतिकारकांचा प्रतिनिधी आहे, ज्यामध्ये केशवसूतांच्या वैचारिक व्यक्तिमत्वाचे प्रखर प्रतिबिंब पडलेले आहे. तो नव्या युगाचा उद्गात आहे. तो आक्रमक आहे. त्याला स्वतःच्या वैचारिक भूमिकेबद्दल निर्धारक आत्मविश्वास आहे. म्हणून त्याची बोलण्याची धाटणी आक्रमक आहे. कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे, अशी त्याची आव्हान देणाऱ्या योद्ध्याची भाषा आहे. त्याला कोणीही वठणीवर आणू शकणार नाही. त्याच्या अश्वमेधाचा अश्व कुणीही अडवू शकणार नाही, असा त्याच्या सामर्थ्याचा त्याला दुर्दम्य आत्मविश्वास आहे. तो नवे चैतन्य, नवे सामर्थ्य, नवा जोम, नवी ऊर्जा घेऊन आलेला आहे. म्हणून त्याला हा अजिंक्य स्वरूपाचा आत्मविश्वास आहे. कोणती नवीन ऊर्जा, कोणतं नवीन चैतन्य त्याच्याजवळ आहे? ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, नमी एकपंथाचा हा मानवी समतेचा विचार ही त्याची ऊर्जा आहे. किंबहुना हेच त्याच्या व्यक्तिमत्वाचे सर्वस्व आहे. तो जात मानित नाही, धर्म मानित नाही, पंथ मानित नाही. जातीपलीकडील धर्मातीत पंथातील मानवी विचार जगणारा हा धैर्यशील शूर शिपाई आहे. त्याच्या विशाल मानवतेच्या मळ्याला जाती धर्माचे आणि कुठल्याही पंथाचे कुंपण पडणे त्याला मान्य नाही. तशा प्रकारच्या विचारांची कूपमंडूक वृत्ती त्याला मान्य नाही. आणि इतरांबाबतीतही तो संकुचितपणाचे कुंपण त्याला मान्य नाही. हा साकल्याचा, सर्वकल्याणाचा, मानवी समतेचा विचार जे रोखतात, त्याचा हा नवविचारांचा उद्गाता पुण्यशीलतेला भिडवणारे पतित पापी अशी संभावना करतो. तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा, असा त्याचा तो धिक्कार करतो. दुसऱ्या कडव्यात हे सामाजिकदृष्ट्या समतेचे मूल्य वैयक्तिक पातळीवरचा भावनिक अनुभव देत आणि सार्वत्रिक पातळीवरचा वस्तुनिष्ठ अनुभव देत हा नवा शिपाई मांडित आहे. जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. जिकडे जावे तिकडे सर्वत्र चोहीकडे माझीच भावंडे आहेत, माझीच घरे आहेत, असा त्याचा बंधुत्वाच्या नात्याचा आणि आपल्याच घरपणाच्या आपलेपणाचा अनुभव आहे. या ममत्वाच्या अनुभवाला समर्थन देण्यासाठी तो निसर्गातील समत्वाचा सार्वत्रिक अनुभव देत आहे. कोठेही जा पायाखाली तृणावृताभू दिसते, कोठेही जा डोई वरते दिसते नीलांबरते. कोठेही जा पायाखाली हिरव्यागार गवताने आच्छादलेली भूमी दिसते आणि कोठेही जा डोईवरती सर्वत्र ते सुंदर निळे अंबरच दिसते. असा हा सर्वांचाच समत्वाचा वस्तुनिष्ठ अनुभव. या कडव्याच्या अंतर्यामध्ये हाच ममत्वाचा आणि समत्वाचा अनुभव अधिक गहिरा, अधिक संवेदनशील, अधिक भावनाशील केला जातो. सावलीत गोजिरी मुले, उन्हात दिसती गोड फुले, बघता मन हर्षून डुले. कोठेही जा त्याला सावलीत दिसतात गोजिरी मुलेच मुले, आणि कोठेही जा त्याला उन्हात दिसतात फुलणारी डुलणारी फुलेच फुले. अशी ही सारी माझीच भावंडे, माझीच घरे, माझीच मुले फुले बघता बघता माझं मन हर्षून डुले. असा हा त्याचा संवेदनशील आणि भावनिक अनुभव आहे. हा अनुभव घेता घेता ती माझी, मी त्यांचा, ती मुले फुले, घरे भावंडे ही सर्व माझीच आणि मीही त्या मुला फुलांचा, घरांचा, भावंडांचा अशी सर्वांमध्ये एकरूप होण्याची त्याची
विश्वात्मक अद्वैत वृत्ती आहे. अशा या त्याच्या विश्वात्मक झालेल्या शिपाईपणाचा आणि समत्वाचा मूल्यपूर्ण विचारांचा कोण पराभव करू शकतो असे त्या साकल्याचा प्रदेश अडवणाऱ्या कूपमंडूक वृत्तीच्या पतितांना त्याचे आव्हान आहे. विश्वात्मक होण्याची भूमिका पुढील कडव्यात तात्विक बैठक देत मांडली गेली आहे. अन्यत्र देव दानवा नरे निर्मिले असे म्हणणाऱ्या या कवीचा नव्या मनुतीत शिपाई तथाकथित ईश्वराची पूजा करणारा नाही, तो पूजी मी विश्वाला असे म्हणणारा आहे. तो विश्वाचा पुजारी आहे. स्वतःमध्ये विश्वच आहे आणि विश्वामध्येही स्वतः मीच आहे. त्या सकली मी भरवून राही अशी त्याची विश्वाबरोबरच्या एकात्मतेची संवेदनाशीलता आहे. त्यामुळे लहान मोठे साधू अधम दूर जवळ ही सारी निज शिरी ओढून घेणारी अनर्थकारक द्वंद्वे त्याच्याबाबत गळून पडलेली असतात. लहान मोठे मज न कळे, साधू अधम हे द्वयही गळे, दूर जवळ हा भाव पळे, सर्वच मोठे साधू जवळ अशी ही त्याची विश्वातील सर्वांबद्दलची संवेदनशील तात्विक बैठक आहे. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.